त्यांना काय करायचा चान्सच नव्हता. त्याच्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये करकरेने प्रामाणिकपणे तपास केला. आयबीने जो रेडीमेड फॉर्म्युला दिला तो त्याने नाकारला. तो म्हटला मी माझ्या पद्धतीने तपास करणार. आणि त्यांनी तपास करताना ह्यामध्ये पूर्वी जे सगळे तपास केले होते हे कसे चुकीचे होते. मग तो मालेगावचा तपास असो, हैदराबादच्या मक्का मशिदीचा असो, अजमेरचा असो, समझोता एक्सप्रेसचा असो, ह्या सगळ्या तपासात पूर्वी अनेक मुस्लिम आतंकवादी काही यांची नावं होती, ज्यात अनेक तरुण अटक केले होते. ते सगळे खोटे असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यामध्ये सगळे दुसरेच आरोपी निष्पन्न झाले. जे स्वतःला देशभक्त म्हणून देशभर डांगोरा पिटवत होते तेच देशद्रोही असल्याचं सिद्ध झालं. त्यांचं दुःख ते आहे, करकरे विरुद्ध त्यांचं जे राग आहे तो हा. करकरे विरुद्ध दुसरा राग त्यांचा काय आहे, कारण करकरेंनी शोधून काढले की तुम्ही जो तपास करून जनतेचीच नाही, ज्या तरुणांना अटक केले त्यांचे आई वडील सुद्धा ते म्हणत होते की पोलिसांनी एवढं प्रोड्यूस केलंय म्हणजे काहीतरी खरं असेल, आपल्या पोरं काय करतोय आपल्याला माहितच नव्हतं. त्यांच्या आई वडिलांना सुद्धा वाटत होतं की आपल्या पोरांनी केलं आहे. तर करकरेंनी हे सगळं शोधून काढलं आणि ह्या तपासात करकरेंनी दोन लॅपटॉप जप्त केले आणि ते लॅपटॉप सर्वात महत्वाचे आहेत. आणि ते लॅपटॉप साठी त्याला मारलं हे मी अगदी छाती ठोकून. त्या लॅपटॉप मध्ये असं काय होतं, त्या दोन लॅपटॉप मध्ये असं काय होतं की करकरेला त्यांना मारणं आवश्यक वाटलं. त्या लॅपटॉप मध्ये जवळजवळ त्यांच्या 20 मीटिंग झाल्या. अभिनव भारत नावाची जी संघटना स्थापन झाली, अभिनव भारत या संघटनेचा उद्देश होता की आर्यावर्त हिंदू राष्ट्र. त्यांनी हिंदू राष्ट्र फक्त म्हटलेलं नाही, हिंदू राष्ट्र म्हटलं की मग सगळे येतील आपलं हे करायला, मराठा येतील, दलित येतील, पण त्यांनी आर्यावर्त हिंदू राष्ट्र करण्यासाठी ही अभिनव भारती संघटना स्थापन झाली होती. त्यांच्या ज्या काही 20-22 मीटिंग देशभरात झाल्या होत्या महत्वाच्या, त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग करून ते त्यात फीड केलं आहे त्या दोन लॅपटॉप मध्ये. आणि त्यातल्या फक्त एका मीटिंगचा भाग मालेगावच्या बॉम्बस्फोटच्या चार्जशीट सोबत जोडलेला आहे. ते पूर्वी काम करकरेंनीच केलं असल्यामुळं ते टाळू शकले नाहीत. जरी करकरेंच्या हत्येनंतर तो चार्जशीट गेला असेल तरी करकरेंनी सगळं काम पूर्ण केलं होतं, त्यामध्ये टाळू शकले नाही. ते चार्जशीट सोबत आजही आहे आणि चार्जशीट सोबत ते आहे याचा अर्थ ते पब्लिक डॉक्युमेंट आहे, कुणालाही मिळू शकतं. ते मलाही मिळालेलं आहे. त्यामध्ये आहे काय, त्यामध्ये अशी माहिती आहे की आपल्याला आर्यावर्त हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे. आपला या घटनेवर विश्वास नाही, आपण ही घटना मानायची नाही, आपण हे दुसरं जे राष्ट्र करायचं आहे त्याची वेगळी घटना करायची आहे. ती घटना कशावर आधारित असेल, ते संविधान कशावर आधारित असेल, ते संविधान मनुस्मृती जी आहे त्या मनुस्मृतीसारख्या 14 स्मृती होत्या, त्या 14 स्मृतीवर आधारित राहील असं त्यांच्या त्या डिस्कशन मध्ये आहे. आणि वेद आणि म्हणून त्या स्मृती, मनुस्मृती आणि इतर स्मृती ह्याचा आधारावर आपली घटना राहील. त्याच्यासाठी आर्म, अम्युनिशन, इक्विपमेंट आणि एक्सप्लोजिव्ह हे मिळवून देण्याची जबाबदारी त्या मीटिंग मध्ये स्वतः कर्नल पुरोहितनी घेतलेली आहे. त्यासाठी लागणारे लोक पुरवण्याची जबाबदारी प्रज्ञासिंग ठाकूरनी घेतलेली आहे. आणि कुठं कुठं स्फोट करायचे, कसे कसे करायचं हे त्यात ठरलेलं आहे. आणि असं करून अराजक निर्माण करायचं आणि नंतर आपलं हिंदू राष्ट्र स्थापन करायचं, टेक ओव्हर करायचं, हा त्यांचा प्लॅन. त्याच्यासाठी आपल्याला परकीय राष्ट्रांची मदत पाहिजे. तर त्यांनी नेपाळच्या राजाशी बोलणी केली. त्यावेळेचा राजे त्यांनी त्यांना सांगितलं की मी तुमचे
लोकांना ट्रेनिंग देतो आणि तुम्हाला AK-47 रायफल्स मिळवून देतो. त्यांचं डेलिगेशन ह्या अभिनव भारतवाल्यांचं इस्रायलला गेलं. त्यांनी 4 मागण्या केल्या की आमच्या लोकांना ट्रेनिंग द्या, आमचं हिंदू राष्ट्राला तुम्ही मान्यता द्या आणि आमचा झेंडा तेल अवीवमध्ये लावायला परवानगी द्या, आमची बाजू तुम्ही युनोमध्ये मांडा आणि आम्ही जर इथून आम्हाला बाहेर लावलं, पळवून लावलं तर आम्हाला आश्रय द्या. त्यापैकी इस्रायलने सांगितलं फक्त 2 बाबीत आम्ही मान्य करू. एक, तुम्हाला ट्रेनिंग देऊ, इक्विपमेंट देऊ, तुम्हाला राजाश्रय देऊ, पण तूर्त आम्ही तुम्हाला मान्यता देणार नाही आणि तूर्त आम्ही तुमची बाजू युनोमध्ये मांडणार नाही. पण तुम्ही काहीतरी करून दाखवा, शो अस समथिंग ऑन द ग्राउंड, काहीतरी करून दाखवा. मला वाटतं ते करून दाखवण्यासाठी ते स्फोट घडवून आणतो. या सर्व गोष्टी ह्याच आहेत. इथंच ते थांबलेले नाहीत, इथंच ते थांबलेले नाहीत. त्यांनी जे बंडखोर गट आपल्या इतर आहेत नागालँडमध्ये, त्या नागालँड मधल्या बंडखोर गटाशी त्यांनी संधान मारलं. नागालँडमध्ये बंडखोरांचं पॅरलल गव्हर्नमेंट आहे. तर हे लेफ्टनंट जनरल कर्नल पुरोहित ज्यावेळी तिथं होते ना 1993 मध्ये, तेव्हापासून त्यांनी आपले संबंध ठेवले होते. त्यात ते स्वामी जे दयानंद पांडे आहेत, त्यांना आपली हे रिपोर्ट सादर करायला येते आहे. त्यामध्ये मीटिंगमध्ये ते म्हणतात की मी 1993 साली नागालँडमध्ये असताना मी ह्या गटाशी संधान मानले होते. त्यांचा जो डिफेन्स मिनिस्टर होता बंडखोर गटाचा, त्याच्यावर भारतीय शासनाचा फार प्रेशर होतं, तर त्याला पळून जाण्यासाठी मी मदत केली होती आणि माझ्या जीपमधून त्याला मी बाहेर काढला होता. त्याची जाण त्याला अजूनही आहे. माझी बदली झाल्यानंतर तिथे कर्नल राहीरकर म्हणून ह्याच अभिनव भारताची, त्यांची तिथं बदली झाली. राहीरकरांनी परत त्यांच्याशी संबंध तसेच चालू ठेवले आणि आज हे बंडखोर इतके खुश आहेत की त्याने आम्हाला 7 वर्ष अनकंडिशनल सपोर्ट जाहीर केला आहे. म्हणजे हे त्यांचे बंडखोरांशी संबंध. नेपाळमध्ये जे काही राजा मोनार्की तिथे होती, त्याच्या बाजूचे जे काही गट होते ते पळून तिथली राजेशाही नष्ट झाल्यानंतर ते भारतात आले. त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि त्यांच्याशी काय झालं हेही यामध्ये आहे. म्हणजे देशविरोधी जितक्या जितक्या घटना करायच्या त्या सर्व त्यांनी केलेल्या आहेत. हे फक्त एका मीटिंगचा प्रसंग आहे पुरस्कार. अशा 20 मीटिंग त्या 2 याच्यामध्ये आहेत लॅपटॉपमध्ये. तर आमची आता मागणी आपण सर्वांनी अशी केली पाहिजे की त्या दोन्ही लॅपटॉपमध्ये सर्व मीटिंगचा वृत्तांत आता बाहेर करा आणि त्याची चौकशी करा. म्हणजे यांची किती जबरदस्त डेंजरस प्लॅन होते ते सगळ्या देशाला कळू दे आणि हे सगळे देशभक्त म्हणणारे किती वाईट देशभक्त देशद्रोही होते हेही कळू. मग आता त्यांनी प्लॅन केला की बाबा एवढा डेंजरस काढलाय, हा करकरे काय ऐकायला तयार नाही. मग आता एकच मार्ग आहे करकरेला मारणं. करकरेला सगळे प्रश्न करून बघितले, त्याच्यावर राजकीय दबाव आणून बघितला, तो दबला नाही. त्याच्यावर जातीय दबाव आणून बघितला, तो दबला नाही. प्रामाणिक माणूस म्हटल्यावर तो काय त्याला. म्हणून मी म्हणतो त्याला माझ्या पुस्तकात त्याला भारतरत्न ही पदवी द्यावी अशी मी इच्छितो. कारण करकरेंनी जर हे केलं नसतं तर 10-1 वर्षात